तर मंडळी, रिसेंटलीच माझ्या खूप साऱ्या मित्रांनी गाड्या घेतलेल्या आहेत. तर त्यातल्या बऱ्याचशा गाड्या ज्या आहेत त्यांनी मॅन्युअल ट्रान्समिशनवाल्या घेतलेल्या आहेत. तर त्याच वेळी माझ्या डोक्यात हा प्रश्न आला की आजकाल मार्केटमध्ये किंवा इव्हन त्यांनी ज्या गाड्या घेतलेल्या आहेत त्याच मॉडेलमध्ये ऑटोमॅटिकचे सुद्धा बरेचसे ऑप्शन अवेलेबल असताना त्यांनी मॅन्युअल ट्रान्समिशनचीच गाडी का घेतली. तर याबद्दल मी त्यांना विचारलं की नेमके काय प्रॉब्लेम आहेत, की असं वाटतं तुम्हाला की ह्या प्रॉब्लेममुळे तुम्हाला मॅन्युअल कारच घ्यावीशी वाटली किंवा ऑटोमॅटिकमध्ये हे प्रॉब्लेम लोकांनी ऐकलेले असतात खूप सारे. तर आज याच सगळ्या प्रॉब्लेम बद्दल आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये, आणि हे पाहणार आहोत की खरेच हे प्रॉब्लेम आहेत का, व्हॅलिड प्रॉब्लेम आहेत का, आणि आज तुलना सुद्धा आपण करणार आहोत की मॅन्युअल ट्रान्समिशन कार वर्सेस ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कार यामध्ये कोणती कार कोणासाठी फायद्याची आहे. तर मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं आजच्या आपल्या कार गप्पांमध्ये. तर मित्रांनो, मी पहिला जो प्रॉब्लेम ऐकलेला आहे त्यांच्या खूप लोकांकडून ऍक्च्युअली इंडियामध्ये, तो म्हणजे ऑटोमॅटिक कार्समुळे मायलेज जे असतं ते कमी होतं. तर हे खरंच आहे का? तर मी म्हणेन हो. ऍज कम्पेअर टू मॅन्युअल ट्रान्समिशन कार, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कारचं मायलेज जे असतं ते बऱ्यापैकी कमी असतं. तर याचं कारण सुद्धा महत्वाचं आहे मित्रांनो, की ऍव्हरेज नेमकं कमी का असतं. तर जे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या कार्स असतात याच्यामध्ये ट्रान्समिशनची जी सगळी कॉम्पोनंट्स आहेत, त्याची सगळी जी यंत्रणा आहे, सॉफ्टवेअर रिलेटेड जे पार्ट्स आहेत, या सगळ्यांना जी पॉवर मिळत असते ती त्या कारच्या इंजिनकडूनच मिळत असते. मग तुम्ही विचार करू शकता की एखाद्या गाडीचं इंजिन हे गाडी चालवण्यासोबतच ह्या सगळ्या पार्ट्सना सुद्धा ऑपरेट करत असेल तर नक्कीच अशा केसमध्ये मायलेज कमी मिळणं साहजिक आहे. पण हे मायलेज नेमकं किती कमी असतं? तर जर तुम्ही दोन्ही कारमध्ये कम्पेअर केलं तर हे मायलेज समजा मॅन्युअल ट्रान्समिशन कारचं मायलेज तुम्हाला 15 ते 16 किलोमीटर पर लिटर मिळत असेल. त्याच सेम मॉडेल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कारमध्ये तुम्हाला साधारण 12 ते 13 किलोमीटर पर लिटर मिळू शकतं. म्हणजेच एक 2 ते 3 किलोमीटरचा तुम्हाला फरक पडू शकतो. की मित्रांनो, तुमच्या गाडीची कॅपॅसिटी ही 2000 सीसी पेक्षा जास्त असेल तर हा फरक अशा गाड्यांमध्ये जास्त असतो, कारण मुळातच अशा गाड्यांचं मायलेज जे असतं ते कमी असतं. त्यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये सगळे कॉम्पोनंट्स त्या इंजिनवर लोड पाडत असल्यामुळे हा जो डिफरन्स आहे मित्रांनो, हा साधारण 5 ते 6 किलोमीटरच्या आसपास पर्यंत जाऊ शकतो. तर मित्रांनो, अशा गाड्यांमध्ये जे टॉर्क कन्व्हर्टर्स असायचे ते खूप जास्त फ्युएल कंझ्युम करायचे. त्याच्यामुळे सुद्धा हा फरक साधारण 6 ते 7 किलोमीटरच्या घरात जायचा. पण आजकाल तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. आजकाल जवळपास सगळ्याच गाड्यांमध्ये खूप चांगले टॉर्क कन्व्हर्टर आलेले आहेत. त्यामुळे हा फरक साधारण तुम्ही 2 ते 3 किलोमीटरच्या घरात नक्कीच कन्सिडर करू शकता. मित्रांनो, हे जे शब्द मी बोलतोय किंवा बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकले असतील की सीसी, टॉर्क, आरपीएम, या सगळ्या शब्दांचे आपल्याला बेसिक अर्थ माहीत नसतात, जे की आपल्या कार रिलेटेडच असतात. तर याच वर आपला एक दुसरा व्हिडिओ आहे, मी तुम्हाला वरती आय बटन मध्ये त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे. या व्हिडिओ नंतर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहू शकता, जेणेकरून तुमच्या नॉलेजमध्ये आणखी भर पडेल. तुम्हाला बेसिक जे आहेत कारचे त्याबद्दल अजून जास्त चांगली आयडिया येईल, क्लॅरिटी येईल, स्पेसिफिकेशन शीट बद्दल तुम्हाला जास्त माहिती मिळेल. त्यानंतरचा प्रॉब्लेम जो आपण नेहमी ऐकत आलोय तो म्हणजे ऑटोमॅटिक कार्सना जास्त सर्व्हिस कॉस्ट किंवा मेंटेनन्स कॉस्ट जास्त असतो ऍज कम्पेअर टू मॅन्युअल ट्रान्समिशन कार्स. तर हे खरं आहे का मित्रांनो? तर माझ्या मते हे नक्कीच खरं नाहीये. जसं आपले मॅन्युअल कार्सचं मेंटेनन्स होतो, सर्व्हिस होते, तशीच सेम ऑटोमॅटिक कार्सची सुद्धा सर्व्हिस किंवा मेंटेनन्स होत असतो. याच्यामध्ये असं वेगळं असं किंवा
ऍडिशनल कॉस्ट, हिडन कॉस्ट वगैरे असं काहीच नसतं मित्रांनो. पण याच्यात तुम्हाला एक एक्स्ट्रा कॉस्ट जे असते ते म्हणजे ह्याचं जे ट्रान्समिशनसाठी जे ऑइल लागणार असतं, ट्रान्समिशनच्या वेगवेगळ्या पार्ट्समध्ये ट्रान्समिशन ऑइल जे लागतं किंवा ट्रान्समिशन फ्लुइड सुद्धा असं म्हणतात काही ठिकाणी, तर हे तुम्हाला चेंज करायला सांगतात. पण हे एकदम जास्त फ्रिक्वेंटली पण नसतं. साधारण तुमची गाडी 50,000 ते 1,00,000 पर्यंत पडल्यानंतर ही कॉस्ट त्यामध्ये ऍड होते. त्यामुळे जर नॉर्मल तुम्ही सर्व्हिस कॉस्टचा विचार केला किंवा मेंटेनन्स कॉस्टचा जर नॉर्मली विचार केला तर यामध्ये असं ऍडिशनल असं काहीच नाहीये. फक्त काही गाड्यांमध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण बऱ्याचशा गाड्यांमध्ये हा नसतो. तो म्हणजे जसं की ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या कंट्रोलर, क्लच किंवा फ्लाय व्हील ह्या कॉम्पोनंट्स पैकी जर तुमचं काही फेल झालं समजा, तर ह्यामध्ये तुम्हाला मेजर लॉस होऊ शकतो. कारण हे सगळे कॉम्पोनंट्स रिपेअर करणे किंवा ते रिप्लेस करणे याच्यामध्ये मित्रांनो खूप जास्त कॉस्ट लागते. या रिलेटेड जर आपण मॅन्युअल कार्सचा विचार केला तर हे कॉम्पोनंट्स मॅन्युअल कार्समध्ये नसतात. डेफिनेटली क्लच वगैरे असतो, गिअरबॉक्स असतो, पण मॅन्युअल कार्समध्ये जे क्लच प्लेट्स वगैरे असतात हे जर फेल झाले तर त्याचं रिप्लेसमेंट कॉस्ट एकदम कमी आहे मित्रांनो, ऍज कम्पेअर टू ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. आणि हे सहजासहजी कुठेही अवेलेबल सुद्धा होतात. आणि आज इतक्या म्हणजे पहिल्या कारपासून आतापर्यंत मॅन्युअल कार्स ह्या कंटिन्यू चालतच आलेल्या आहेत. त्यामुळे हे पार्ट्स जे आहेत हे सहज कुठेही मिळून जातात तुम्हाला. त्यामुळे ऑटोमॅटिक कार्समध्ये जर हा प्रॉब्लेम आला तर पॉसिबिलिटी खूप कमी आहे अशा प्रॉब्लेमची, पण जर हा प्रॉब्लेम आला तर नक्कीच तुमची मेंटेनन्स कॉस्ट म्हणा किंवा सर्व्हिस कॉस्ट ही जास्त जाण्याची शक्यता असते. त्यावरच मित्रांनो मी तुम्हाला असा सल्ला देईन की जर तुम्ही ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाली कार घेत असाल तर AMT सोडून ज्या बाकीच्या मॉडेल्स असतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सटेंडेड वॉरंटी नक्की घ्या. कारण या एक्सटेंडेड वॉरंटीमध्ये हे सगळे पार्ट कव्हर झालेले असतात. इन केस तुम्हाला काही प्रॉब्लेम आलाच तर हे पार्ट तुम्हाला त्या एक्सटेंडेड वॉरंटी पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट मध्ये रिप्लेस सुद्धा करून दिले जातात. यानंतरचा मित्रांनो प्रॉब्लेम बरेचदा आपण ऐकतो तो म्हणजे ऑटोमॅटिक कार्समध्ये तो फील येत नाही रे. जो फील आपल्याला मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गिअर बदलून येतो किंवा क्लच गिअर यामध्ये जे आपण एक बॅलन्स असतो तो ऑटोमॅटिक कार्समध्ये येत नाही रे. हे आपण खूप लोकांकडून बऱ्याचदा ऐकतो, पण हे खरंच आहे का मित्रांनो असं? तर माझ्यामध्ये असं काही नाहीये. आपण खरं तर महत्व दिलं पाहिजे ते म्हणजे कम्फर्टला. आजकाल तुम्ही बघतच आहात की सिटीमध्ये ट्रॅफिकमध्ये सिग्नल जे असतात ते 1-2 मिनिटाचे सहजच असतात. यावेळी आपल्या आजूबाजूला पूर्ण एकदम चिटकूनच बऱ्याचशा गाड्या असतात, समोर म्हणा मागे म्हणा. तर अशा केसमध्ये आपण जेव्हा मॅन्युअल कार चालवत असतो त्यावेळी आपल्याला हा जो क्लच आणि गिअरचा जो बॅलन्स आहे, त्याचबरोबर ब्रेक आणि ऍक्सिलेटरचा जो बॅलन्स आहे तो बऱ्याचदा एक्सपिरियन्स ड्रायव्हर्सना सुद्धा थोडा जडच जातो. कारण तुम्ही तुमची गाडी पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरच्या वर घेऊनच जाऊ शकत नाही. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्पीड बघून मॅन्युअली तुमची गाडी पहिल्या दुसऱ्या गिअरवर क्लच आणि ऍक्सिलरेटरचा बॅलन्स साधत तुम्हाला चेंज करावा लागतो. पण हेच जर तुम्ही ऑटोमॅटिक कार्सचा विचार केला तर हा प्रॉब्लेम तुम्हाला तिथे येत नाही. ह्यामध्ये कम्फर्ट जो आहे मित्रांनो तो खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. कारण ऑटोमॅटिक कार्समध्ये तुम्हाला फक्त ब्रेक आणि ऍक्सिलरेटर्स दाबायचे असतात. बाकीचं जो कंट्रोल असेल तो गाडी स्वतः आपल्या स्पीडच्या हिशोबानं त्याच्यामध्ये असं सॉफ्टवेअर चेंजेस केलेले असतात की ते स्पीड बघून ती गाडी ऑटोमॅटिक गिअर चेंज करत असते. त्यामुळं आपल्याला तो एक कम्फर्ट आहे. पॅनिक सिच्युएशन मध्ये म्हणा किंवा ट्रॅफिक सिच्युएशन मध्ये म्हणा, तो जो कम्फर्ट आहे तो नक्कीच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कार्समध्ये जास्त असतो. प्रश्न आला तो गिअर शिफ्टिंगचा. तर ऑटोमॅटिक कार्समध्ये सुद्धा तुम्ही गिअर शिफ्ट करू शकता, पूर्ण कंट्रोल तुमच्याकडे ठेवू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे बटन्स असतात गिअर शिफ्ट करण्यासाठी. त्यामध्ये सुद्धा अशी सिस्टीम असते की 100% गाडी तुम्ही कंट्रोल करू शकता. मंडळी, हा टॉपिक खूप मोठा असल्यामुळे तो एकाच भागात कव्हर करणे शक्य नाहीये. त्यामुळे आपण ह्याचे 2 भाग करणार आहोत. तर बाकीचे जे 2 पॉइंट आहेत ते आपण बघणार आहोत पुढच्या भागात.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कार गप्पा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.